आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। वाशी रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने येणारी लोकल सुरू। पावसामुळे बंद असलेली वाशी ते सीएसएमटी लोकल सेवा सुरळीत। रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांसाठी चहा पाण्याची व्यवस्था। बीएमसीच्या वतीने चहा पाणी आणि खाद्यपदार्थांचं वाटप। घाटकोपरच्या टिळकनगरमध्ये पावसामुळे झाड कोसळलं। इथोपिया शाळेसमोरील रस्त्यावरची घटना। झाड कोसळल्यामुळे वाहनांचं नुकसान। मुंबईतील पावसावर प्रशासनाची करडी नजर। मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून मुंबईतील अतिवृष्टीचा आढावा। पाणी साचलेल्या ठिकाणी प्रशासनाकडून उपाययोजना। मुंबईतील मुसळधार पावसानंतर पवई तलाव भरला। कालपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे अवघ्या काही तासात तलाव भरला। मुंबईमध्ये पावसात मुंबई पूर्णतः तुंबलेली। रस्ते बंद पडले आहेत। सरकारकडून मान्सूनपूर्व तयारी झाली नाही। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका। नारायण राणेंकडून सिंधुदुर्गमधील पूरस्थितीचा आढावा। सिंधुदुर्गमधील ओरोस येथे झालेल्या पुराची राणेंकडून पाहणी। स्थलांतरित केलेल्या ठिकाणी भेट देऊन राणेंचा लोकांशी संवाद। सीएसएमटी ते कर्जत कसारा दरम्यान विशेष लोकल धावणार। खोळंबलेलं लोकलचं वेळापत्रक सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न। अंगावर घराची भिंत कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यामधील घटना। रत्नागिरीच्या राजापूरमध्ये पुरात अडकलेल्या 56 जणांना पोलिसांनी वाचवलं। नागरिकांना वाचवण्यासाठी 5 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन। बाजारपेठेमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते नागरिक। चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट। मात्र हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा अलर्ट। शहरामध्ये धोकादायक ठिकाणी एनडीआरएफची टीम अलर्ट मोडवर। जळगावच्या 40गावमध्ये गेल्या 10 दिवसांपासून पावसाची दडी। मुबलक प्रमाणामध्ये पाऊस नसल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम। शेतकरी चिंतेत। अकोल्यामध्ये गरब खुर्दमध्ये पुरामध्ये अडकलेल्या 14 जणांना बाहेर काढलं। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून 14 जणांचं रेस्क्यू।